ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। पनवेल परिसरात आदरणीय स्वर्गीय काशीनाथ शिवा म्हात्रे यांचे 5वे पुण्यस्मरण अत्यंत श्रद्धा, आदर आणि भावनिक वातावरणात संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 ते 11 या वेळेत प्रत्यक्ष पूजन व श्राद्ध विधीने झाली। प्रत्येक मंत्रोच्चारासोबत उपस्थितांचे डोळे भरून आले। सकाळी 11 वाजता भक्तिरसात न्हावून निघालेल्या अभंगवाणीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये नामांकित गायिकांनी आपल्या स्वरांनी वातावरण भारावून टाकले। उपस्थित भाविकांनी भक्तिमय वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला। हा कार्यक्रम स्वर्गीय काशीनाथ शिवा म्हात्रे यांचे कुटुंबीय श्री के म्हात्रे, दिलीप काशीनाथ म्हात्रे आणि नातेवाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। या स्मरण सोहळ्याला स्थानिक नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदवली। या प्रसंगी माजी नगरसेवक विकास घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, रविशेठ जोशी, भाऊ भगत आणि इतर मान्यवरांनी स्वर्गीय काशीनाथ शिवा म्हात्रे यांच्या कार्याची व आठवणींची उजळणी केली। उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, मनातल्या कोपऱ्यात आजही तुमचे स्थान आढळ आहे। त्यांच्या आठवणीबद्दल म्हणजे के शेट असतील किंवा ते मामा, आमच्या मामाच लागतात। पारिवारिक संबंध आहेत। आमची आई ही त्यांची बहीण लागते। पारिवारिक संबंधाच्या माध्यमातून आज मामांचा कीर्तिमान सांगला, अतिशय साधी रहणपान आणि उच्च विचार, आणि त्यांच्या विचाराने के शेट हे घडलेले आहेत। आई वडील हेच परमार्थ अशी एक सदिच्छा मानून के शेट आपल्या व्यवसाय असेल, इतर काही क्षेत्र असेल की समाजकारण करत असताना ही विचारधारी त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेली आहे, आणि त्याच विचारधारेवर चालत असताना आज 5वी पुण्यतिथी असताना आज आपण बघत असू एक जनसमुदाय त्यांच्या प्रेमापोटी इथे आलेला आहे, आणि त्यांच्या माध्यमातून जुगलबंदी अशी भजन सम्राटांची जुगलबंदी ठेवली होती की जेणेकरून समाजात आपण वावरताना परमार्थाच्या माध्यमातून आराधना करणं ही महत्वाची भूमिका, आणि या पुण्यतिथीनिमित्त हा प्रोग्राम इथे ते आयोजित केला होता। आणि अतिशय सुसज्ज पद्धतीत इथे सर्वांना घेऊन जेवण खावण, म्हणजे जी गोष्ट आपल्या आई वडिलांपासून आपण जी शिकत असतो चांगले विचार, त्याच्यातून माणूस घडत असतो, आणि तीच विचारधारा के शेटनी केलेली आहे। आणि सर्वसामान्यांचा कसा आपण जोपासलं पाहिजे आणि सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे याची जिवंत उदाहरण म्हणजे के शेटनी ही 5वी पुण्यतिथी आयोजन केलेली आहे।